तुमच्याकडे काय नेमकी मग माहिती? कायद्याला संमती मिळालेली आहे. तो कायदा अस्तित्वात आला नाही आहे अजून, असं माझं मत आहे. अच्छा. त्याचबरोबर धर्म स्वातंत्र्याचा हक्क जो भारतीय संविधानाने आर्टिकल 25 मध्ये दिलेला आहे, त्याला टकराव करणारा किंवा त्याच्या विरोधात असणारा कोणताही कायदा करता येत नाही. त्यामुळे धर्म स्वातंत्र्याचा कायदा जो आहे तो बऱ्याच कारणांवरून विवादास्पद असा ठरू शकणार आहे. त्याला चॅलेंज अनेक जण देतील असा सुद्धा आहे. तो कायदा अस्तित्वात आल्या त्याला काही जण आव्हान देतील असं सुद्धा आहे. कारण की सगळ्या राज्यांमध्ये अशा प्रकारचे जे कायदे करण्यात आले त्याला आव्हान देण्यात आलेलं आहे. त्याच्या संदर्भात झालेले FIR चुकीचे आहेत असे सुद्धा निर्णय झालेले आहेत. त्यामुळे हा कायदा जो आहे तो आपल्याला बघितला पाहिजे काय आहे. प्रत्येक घटना आणि परिस्थिती वेगळी असते. कायदा लागू झालाय की नाही? नाही, कायदा लागू झाला आहे असं माझं मत नाही. मला वाटत नाही तो कायदा लागू झाला. तो पारित झालेला आहे तो कायदा. पुणे पोलिसांनी 2 गुन्हे कशाच्या आधारे दाखल केले त्यासाठी? त्यांचा अतिउत्साह असेल, आपल्याला काही माहित नाही. कारण कसं कायदा पास झाल्यानंतर राज्यपाल नंतर पुन्हा राष्ट्रपती मग त्याची सगळी होती ना प्रोसेस, बाय प्रोसेस. ते झाले का? ती प्रोसेस कंप्लीट झाली का? माझ्या माहितीप्रमाणे त्या धर्म स्वातंत्र्य कायद्याची पूर्ण प्रक्रिया झालेली नाही. त्याला राज्यपाल राष्ट्रपतींची मान्यता मिळालेली नाही असं माझी माहिती आहे. आणि ती जर चुकीची असेल तर ती दुरुस्त करीन मी जरूर. परंतु कायदा पूर्णपणे अस्तित्वात आल्याशिवाय अंमलात आणण्याची घाई करणं हे चुकीचं आहे. तो कायदा त्याच्यामध्ये चुकीचे एलिमेंटच आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरं असं, आज पुन्हा DCP विशेष शाखेने एक जमावबंदीचं पत्रक काढले 14 दिवसाचे आणि राहुल गांधीचा नेमकं कार्यक्रम घोषित झालाय 22 तारखेला. मग तो कार्यक्रम होईल नाही होईल नेमकं काय, तो होऊ नये यासाठी हे काढलं गेलंय काय, तुमची असेसमेंट काय? कसं आहे माहिती आहे का, सभा स्वातंत्र्य जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. आपले विरोधी विचार असतील त्यांना सुद्धा जागा मिळाली पाहिजे, निर्भयपणे त्यांचं मत मांडता आलं पाहिजे. राहुल गांधी हे पुण्यातल्या सगळ्या प्रवर्गातील मुलींशी संवाद साधणार आहे, विशेषतः विद्यार्थिनी असलेल्या मुलींशी. आणि त्यांचा उद्देश जो आहे तो लोकशाहीपूर्ण आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमाला पोलिसांनी विरोध करण्याची गरज नाही. जे नेहमी जमावबंदीचे आदेश काढण्याची वाईट सवय महाराष्ट्रातल्या पोलिसांना आणि इतर ठिकाणी अनेक पोलिसांना झालेली आहे, ती सवय अत्यंत वाईट आणि संविधान विरोधी आहे असं माझं मत. नाही, जमावबंदीच्या आदेशाने काही फरक पडणार का? नाही, जमावबंदीच्या आदेशाने काही फरक पडणार नाही. आता लोकशाहीसाठी अशा प्रकारचे आदेश धुडकावून टाकले पाहिजे असं मत असलेल्या नागरिकांची संख्या फार मोठी झालेली आहे.